येशूचं पुनरुत्थान ही फक्त एक ऐतिहासिक घटना होती की याच्या मागे काहीतरी खूप खोल खूप मोठं रहस्य दडलेलं आहे? चला, आज आपण याच रहस्याचा पडदा उचलणार आहोत. तर मग येशूच्या पुनरुत्थानानं नेमकं सिद्ध तरी काय झालं? त्याचं देवपण की आपल्यासारख्या माणसांची क्षमता? की मग देवाचे नियम खरंच योग्य आहेत हे सिद्ध झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. आणि गंमत म्हणजे या सगळ्या चर्चेचं मूळ आहे ना, ते बायबलमधल्या फक्त एका वचनात दडलंय. हो, फक्त एक वचन, पण ते इतकं शक्तिशाली आहे की त्यातून दोन पूर्णपणे वेगवेगळे विचारप्रवाह सुरू होतात. कसा? चला पाहूया. हे बघा, बायबलमध्ये रोमन्स 1:4 मध्ये असं म्हटलंय, पवित्र आत्म्याच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठल्यामुळे देवाचा पुत्र म्हणून सामर्थ्याने प्रगट झाला. आता यातला महत्त्वाचा शब्द आहे देवाचा पुत्र. पण याचा नेमका अर्थ काय? तो निर्माता आहे की पहिला मानव? इथेच तर खरी गंमत आहे. इथूनच दोन वेगवेगळे दृष्टिकोन तयार होतात. तर मग हे दोन विचार नेमके कोणते आहेत? एक म्हणतो की येशू स्वतः निर्माता आहे, म्हणजे देव, आणि दुसरा म्हणतो की तो देवाच्या निर्मितीतला पहिला एक आदर्श प्रथम जन्मलेला आहे. हे दोन दृष्टिकोन समोरासमोर ठेवले की मुद्दा अजून स्पष्ट होतो. पहिला दृष्टिकोन, एकुलता एक पुत्र, म्हणतो की येशू म्हणजे देव, तोच निर्माणकर्ता आहे. तर दुसरा दृष्टिकोन, प्रथम जन्मलेला पुत्र, म्हणतो की नाही, तो देवाच्या सृष्टीतला पहिला आणि सर्वश्रेष्ठ आहे. दोन्ही मतांमागे ना एक जबरदस्त तर्क आहे. बरं, पहिला दृष्टिकोन काय म्हणतो ते समजून घेऊया. त्यांचं लॉजिक असं आहे की पापावर विजय मिळवणं म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं, बरोबर? आणि आपल्यासारखं मानवी शरीर असलेला कोणताही निर्मित प्राणी पापावर पूर्णपणे विजय मिळवू शकत नाही. मग जो माणूस मानवी शरीरातून पुन्हा जिवंत होतो तो सामान्य प्राणी असूच शकत नाही, तो देवच असला पाहिजे. एकदम सरळ तर्क आहे. पण मग दुसरा दृष्टिकोन काय म्हणतो? तो याच्या अगदी उलट आहे. तो म्हणतो की येशूने एक माणूस म्हणून, एक निर्मित प्राणी म्हणून पापावर विजय मिळवला, आणि असं करून त्याने एक उदाहरण, एक आदर्श घालून दिला की बाकीचे लोकही पाप आणि मृत्यूवर कसा विजय मिळवू शकतात. त्याच्या पुनरुत्थानानं हेच सिद्ध केलं की आपल्यासारखे मानवसुद्धा पुनरुत्थित होऊ शकतात, आणि म्हणूनच तो अनेकांमध्ये प्रथम जन्मलेला ठरतो. तो एक आदर्श बनतो. तर मग हा प्रथम जन्मलेला असण्याचा विचार इतका महत्त्वाचा का आहे? येशू एक आदर्श म्हणून आपल्यासमोर येतो, याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे? आता आपण तेच अधिक खोलात जाऊन पाहणार आहोत. हा एक क्रम आहे आणि तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, पुनरुत्थान हे शेवटचं ध्येय नाहीये, तो एक परिणाम आहे. खरी सुरुवात होते पापावर विजय मिळवण्यापासून, मग मृत्यूवर विजय मिळतो, आणि या दोन्हींचा परिणाम म्हणून पुनरुत्थान होतं. आणि या सगळ्या प्रक्रियेतूनच देवाचा पुत्र ही ओळख सिद्ध होते. येशूने फक्त हे करून नाही दाखवलं, तर हा संपूर्ण मार्ग आपल्यासाठी खुला करून दिला. इथे खूप सुंदर विचार आहे. येशू एकाच वेळी एकुलता एक पुत्र म्हणजे निर्माता आणि प्रथम जन्मलेला म्हणजे एक आदर्श कसा असू शकतो? तर तो निर्माता असूनही त्याने स्वतः निर्मितीचा भाग होण्याचं ठरवलं. एक मार्ग तयार केला जेणेकरून बाकीची सृष्टी म्हणजे आपण त्याला आपलं भाऊ मानून त्याच्या पावलावर पाऊल ठेवू शकू. आणि याला बायबलमध्ये आधारही मिळतो. कलस्सेकर 1:18 मध्ये म्हटले, तोच आधी मेलेल्यांतून प्रथम जन्मलेला, यासाठी की सर्व गोष्टीं त्याला प्राधान्य मिळावे. बघा, प्रथम जन्मलेला म्हणजे तो इतरांसाठी एक मार्गदर्शक, एक आदर्श आहे. आता हा वाद फक्त आपल्या विश्वासापुरता मर्यादित नाहीये. याचे परिणाम खूप मोठे आहेत. याचा थेट संबंध सैतानाने देवाच्या नियमांवर घेतलेल्या एका मोठ्या आव्हानाशी आहे. हो, सैतानाच्या आव्हानाला दिलेलं हे एक उत्तर आहे. सैतानाचा डावा काय होता? तो म्हणाला, देवाने जे नियम बनवले आहेत ते माणसांसारख्या निर्मित प्राण्यांना पाळणं शक्यच नाही, आणि जर नियमच पाळता येत नसतील तर ते अन्यायकारक आहेत. याचाच अर्थ देव अन्यायी आहे. किती मोठा आरोप आहे हा! आणि या आरोपाला, या मोठ्या आव्हानाला येशूचं पुनरुत्थान हे एकच निर्णायक आणि सडेतोड उत्तर आहे. कसं? तर येशूच्या पुनरुत्थानाने काय काय सिद्ध झालं? 1. देवाच्या आज्ञा सत्य आहेत आणि त्या पाळता येतात. 2. देव खोटा किंवा अन्यायी नाही, तो खरा आणि न्यायी आहे. 3. अंतिम न्यायासाठी जो नियम लावला जाईल तो योग्य आहे. आणि 4. जे कोणी आज्ञा पाळण्यात कमी पडतील त्यांच्याकडे आता कोणतीही सबब उरलेली नाही. एका घटनेने संपूर्ण वैश्विक व्यवस्थेलाच न्याय मिळवून दिला. बरं, हे सगळं झालं वैश्विक पातळीवर. पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यासाठी, आपल्यासाठी काय अर्थ आहे? आपण यातून काय घ्यायचं? हे लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. पुनरुत्थान होण्याची शक्ती ही कुठली तरी वेगळी जादुई शक्ती नाहीये, तर पवित्र आत्म्याच्या मदतीने पापावर विजय मिळवण्याच्या शक्तीचा तो एक नैसर्गिक परिणाम आहे.
म्हणजे पापावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य हेच खरं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. हे बघा, येशूचा मार्ग आणि आपला मार्ग यात किती साम्य आहे. येशूने मानवी शरीरात असताना देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी पूर्णपणे पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिला. त्याचप्रमाणे आपणही मानवी शरीरात असताना त्याच्या मार्गावर चालण्यासाठी आणि आज्ञा पाळण्यासाठी पवित्र आत्म्यावरच अवलंबून राहायला हवं. मार्ग तोच आहे. 1 पेत्र 2:21 हेच सांगतं, कारण यासाठीच तुम्हाला बोलवण्यात आले आहे. ख्रिस्तही तुम्हासाठी सोसून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून तुम्हाला कित्ता घालून गेला आहे. तो फक्त तारणारा नाहीये, तो एक कित्ता आहे, एक आदर्श आहे. त्याने एक मार्ग तयार केलाय आणि आपल्याला त्या मार्गावर चालण्यासाठी बोलावलाय. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. जर येशूने आपल्यासारख्याच एका निर्मित प्राण्याच्या रूपात येऊन हे सिद्ध केलं की हा मार्ग शक्य आहे, की पापावर आणि मृत्यूवर विजय मिळवणं शक्य आहे, तर मग विचार करा, आपल्यासारख्या सामान्य माणसाची, या मानवतेची अंतिम क्षमता काय असेल.